भाजपचे काही ते अल्पसंख्याक कोण अध्यक्ष वगैरे असतील, कोण हाजी अरफत यांचा एक कुठला व्हिडिओ जुना असेल, मागच्या इलेक्शनचा असेल, इथला असेल, मला माहीत नाहीये. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना वंदे मातरम म्हणायला ते म्हणू शकत नाहीत, त्यांना म्हणायचं नाही वंदे मातरम. का वंदे मातरम का नाही म्हणायचं? म्हणजे तुमच्या अजेंड्यामध्ये हे बसत नाही ना भारतीय जनता पार्टीच्या. तुम्ही बाकीच्या सगळ्यांना बोलता, ठीक आहे, वंदे मातरम न म्हणणारी लोक देशद्रोहीच आहेत. त्यांचा देशाशी त्यांचा संबंधच नाहीये. काय जे त्या फिलिस्तीनचे यांचे त्यांचे झेंडे घेऊन नारे देतात, त्यांचा देशाशी संबंध नाही. हा इथल्या राष्ट्रातला राहणारा मुसलमान असू दे, त्याला देशाविषयी प्रेम नाही, त्याला वंदे मातरम म्हणायचं नाहीये. मग अशा लोकांना तुमच्या पक्षात तरी घेता कशाला? कशासाठी घेता? म्हणजे आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, गरज काय? या सगळ्या गोष्टी जरा भारतीय जनता पार्टीने देखील लक्षात ठेवाव्या की आपण देखील काय करतोय. आपल्यातील देखील ही काही अशी लोक आहेत जी ज्यांना देशविरोधी किंवा अशा काही गोष्टीच नकोत. मुळात म्हणजे या देशातला सगळा मुसलमान हा भारत मातेला मानणारा मुसलमान नाही. मी सगळा म्हणतोय, काळजीपूर्वक म्हणतोय. का मानायचं नाहीये मला तीच गोष्ट समजत नाहीये. याचा अर्थ यांचा देशावरती त्यांना स्वाभिमान नाही देशाचा, ना त्यांना देशाविषयी गर्व आहे, त्यांना देशाविषयी राष्ट्राविषयी काहीच वाटत नाही असं म्हणायला खरोखर काही हरकत नाही. ही सगळ्यात दुःखद गोष्ट आहे. पण भारतीय जनता पार्टी, तुम्ही जर या अजेंड्यावरती अडून आहात ना, मग अशी काही लोकांवरती जरा लक्ष असू द्या. बरोबर की नाही? नाहीतर कसं आहे, आपण आपलं सारखं दुसऱ्याकडे बोटं दाखवायची, दुसऱ्याच्या याच्यात बोटं घालायची, हे पण काही बरोबर नाही.